ओके गाईज, थँक्यू व्हेरी मच. आणि येस, सगळ्यांनी कॅमेरावरती या. सगळ्यांनी सगळे गाडी चालवतायत की काय, का सगळेच त्यांचे पर्सनल काम करतायत? गाईज, आपण जर कुठे एखादी गोष्ट एक सवय लावून घ्या. जर तुम्ही एखादी गोष्ट करताय तर ती 100% द्यायला सुरुवात करा. अदरवाईज गोल अचीव होत नाही. इट इज व्हेरी ट्रूथ, 100% ट्रूथ सांगतोय. लक्षात आहे. सो जसं की आज मी सकाळचा पण एक व्हिडिओ थोडासा बघितला की एक होतं. मला असं वाटतं कुणीतरी एक एक्सप्लेन केलं, मला वाटतं अनिल बेडसे यांनी केलेला, की आपल्याला लक्षात येत नाहीये, आपल्याला लक्षात राहत नाहीये. पण इट इज ट्रुथ की आपण लग्नाच्या गोष्टी विसरतो का? आपल्याला साडी, आपला कोट हे लक्षात राहतात. सिमिलरली सिमिलरली आपण ऍक्शन घेत नाही. आपण नेहमी कारण देतो, बिकॉज आपल्याला सक्सेसच्या आधी आपल्याला काय मिळतं? कारण मिळतं. ज्याला सक्सेसच्या आधी जर रिझन भेटायला लागला तर कधी त्याला सक्सेस मिळणार नाहीये. आपण त्या त्या कारणमुळे आपण ऍक्शन घेत नाहीये. इट इज नॉट की माझ्याकडे हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे. आपला इंटेन्शन नसतो ऍक्शन घेण्याचा. आपल्याला घ्यायचं नाहीये बिकॉज आपला माइंड ऑलरेडी रेडी आहे की माझ्याकडे हा प्रॉब्लेम आहे, माझ्या मागे मुलगा आहे, माझं हे आहे, माझं सकाळी चाललंय, माझं ते चाललंय. मित्रांनो, ही तुमची हॅबिट आहे. दिस इज अ वे ऑफ हॅबिट. जर रिसोर्सफुल कितीतरी लोक गाडी थांबवून कोट एक्सप्लेन करतात, आहे की नाही? की मला सांगा की लाईफ मध्ये आपल्याकडे जर 1 तास नाहीये आपल्यासाठी, आपण पुअर आहे का रिच आहे? मग मला सिंपल तो सिंपल आहे. सांग. इफ यू डू नॉट हॅव अ टाइम फॉर युअर सेल्फ, ह्याला मी टाइम म्हणतो. काय म्हणतो? मी टाइम. येते. तर मी टाइम आपल्याकडे नाही आहे. आर वी रिच? वी आर स्लेव देन. मेंटॅलिटी चेंज करायचंय. तुमची पहिला तुमच्यासाठी वेळ काढा. तुम्हाला माहिती आहे की इकडे आल्याच्या नंतर आपली लाईफ चेंज होणार आहे, तरी आपण तिकडे चाललोय. त्याच कारणामुळे आपण इकडे आलोय, पण स्टील आपण त्याच सिस्टमला फॉलो करतोय. आर यू अंडरस्टँडिंग? किती जणांना मी जे बोलते ते कनेक्ट होत आहे? सर. आपल्याला माहिती आहे की आपण निघणार आहोत बाहेर. ह्या गोष्टींनी आल्यावर हा एनर्जी आहे, मोटिवेशन आहे, सक्सेसफुल. आपल्याला सगळं माहिती आहे की मी इकडे चेंज होणार, पण मला रिझन द्यायचंय. सो मी त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, कम ऑन कॅमेरा, शो युअर फेसेस. तुम्ही डिसाईड करा की तुम्ही ज्या गोष्टीकडे जाताय निघण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला फेमस व्हावं लागेल, त्यासाठी तुम्हाला थोडा नोन फेस आहे. किती जण तुमचं नाव ओळखतायत या कम्युनिटीमध्ये? किती जण? काही जणांचे नाव लोकांच्या तोंडावरती असणार. अग्री? सो दिस इज इम्पॉर्टंट. आहेत का कुणाला माहिती आहेत का काही जणांचे नाव? नाहीये. बिकॉज इट इज अ गेम. हा गेम आहे आपला. आणि या गेम मध्ये, क्रिकेटमध्ये, जो स्पेक्टेटर असतो तो पैसा देऊन बसतो, आणि गेम खेळतात ते पैसे कमवतात. तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये यायचंय? स्पेक्टेटर मध्ये पैसे देऊन, का ग्राउंड मध्ये प्लेअर बनायचंय? सो बॅक टू कोर्ट्स. सो मित्रांनो, बरेच जणांनी एक्सप्लेन केलं आणि मी रिअली अप्रिशिएट करतो. काय काय जणांनी चांगल्या तऱ्हेने एक्सप्लेन केलेलं आहे. सो फेलियरची चिंता करू नका, त्याला घाबरू नका. कारण तुमचा एकच राईट डिसिजन तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. एकच राईट डिसिजन. जीवनात आपण प्रत्येक वेळा फेल होऊ शकतो, आणि इट इज कम्प्लिटली नॉर्मल. इट इज कम्प्लिटली नॉर्मल. आपण फेल होतो, नॉर्मल आहे, नॉर्मल नाहीये ते. कारण की तुम्ही जर फेल होताय, दॅट मीन्स यू आर इन द सक्सेसफुल पीपल कॅटेगरी. तुम्ही स्वतःला बोलायचं आणि बोललं पाहिजे की मी फेल झालो. फेल झालं म्हणजे काय? दॅट मीन्स यू आर ट्राईंग. तुमचे मिस्टेक काय शोधताय? दॅट मीन्स यू आर ट्राईंग. तुम्ही काहीतरी वेगळं करताय वेगळ्या माणसांपेक्षा. मी जेव्हा पहिली पुस्तक लिहिली माझी, अवेकनिंग द बॉस विदिन वाईफ, अवेकनिंग द बॉस विदिन हाऊस वाईफ, ही पहिली पुस्तक नाही, ही माझी दुसरी पुस्तक आहे. पहिली पुस्तक मी पाडली, ती भलतीच लिहिलेली, ती बुक वेगळीच झालेली. डोक्यात विचार आला, आता बुक लिहू का? इट इज व्हेरी डिफिकल्ट. लक्षात आलं? पण मला एंड गोल माहिती होता. मला माहितीये की मी सक्सेसफुल होणार, बिकॉज मी सक्सेसफुल लोकांच्या पाथ मध्ये जातोय. खूप जणांनी मला नकार दिला की भाई तू नाही बन सकते, तू तेरा काम कर ना भाई, इंजिनियर आहे तू, इंजिनियर का काम कर. लक्षात आला?
सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वाय मी तुम्हाला रिअल लाईफ सांगतोय? बिकॉज इट इज कम्प्लिटली नॉर्मल. प्रत्येक प्रयत्न यशस्वी होणार नाही. काही डिसिजन चुकीचे असतील, काही वेळा लोक तुमच्यावर डाऊट करतील, पण एक राईट डिसिजन, राईट ऑपॉर्च्युनिटी, राईट ऍक्शन तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. म्हणून फेलियरला घाबरू नका. ते फक्त तुमचं लर्निंग फेस आहे, एंडिंग नाहीये. लर्निंग फेस है. जर लोक बोलतायत की तू नहीं कर सकता है, तेरे से नहीं होएगा, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. लक्षात आहे, दॅट मीन्स यू आर गोइंग इन अहेड. 90% मध्ये नाही जात. लोकांना वाटतं जर माझ्यावरती इन्व्हेस्टमेंट चुकीचा झालाय तर अरे मित्रांनो, आपण फ्रीज घेतो, टीव्ही घेतो, एसी घेतो, गाडी घेतो, रिटर्न मागता का? रिटर्न मागता का? की जण मी जे बोलतो ते कनेक्ट होते. की जण आपण जेव्हा आता ट्रिपला जातो, जसं की आता मी फॉर एक्झाम्पल मी एका ट्रिपला जातो, प्लेननी जातो, इकडे ₹1,00,000 खर्च जातो. रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट मी मागतो का कधी? बिर्याणी खातो आपण पार्टीमध्ये, कधी मागतो का त्या बिर्याणी मधनं काय मिळते आपल्याला? पण जेव्हा आपल्यावरती येतं, अरे यार माझे लॉस झाले, मी ऍक्शन नाही घेतलंय, मी हे नाही केलंय. सर, काही लोक मला बोलतात की सर मला नाही तुमच्याशी बोलावं असं वाटतं, मी पहिलं कमिट केलं, आता मी करत नाहीये. इट्स ओके, इट्स ओके. लाईफ मध्ये प्रॉब्लेम येतात, राईट. काही लोक मला येतात की सर नाही मला तर काय, कसं काय मी तुमच्याशी बोलू. इट्स ओके. मी पण माझी जी पहिली पुस्तक बंद केली, त्यानंतर 2 महिने पॉज केला. 2 महिने मी ट्राय करत होतो की लिहायला स्टार्ट करू का. लक्षात आलं. इट इज ऑल अबाउट एवढंच आहे. मी जेव्हा हा मिशन स्टार्ट केला, कितीतरी लोकांनी मला बोलले की भाई तू क्या कर रहा है, सोच समझ के कर. राईट आहे. अंधेरीमध्ये तरी तुला कोण ओळखतं का? किती जणांना मी जे बोलते ते कनेक्ट होते. तुला अंधेरीमध्ये तरी कोण ओळखतंय काय? इट इज अ रिअल, रिअल गोष्टी मी सांगतोय तुम्हाला. बोलणे आता है क्या? हे काय करताय? हे निगेटिव्ह शब्द आहेत. समोरचा माणूस माझ्याबद्दल सांगू शकतो, हे राईट आहे का? सगळ्यात जास्त कोण ओळखतो स्वतःला? आपण. वी आर कॉन्फिडंट इरिस्पेक्टिव्ह टू एज. लक्षात आलंय. सो इट इज ऑल अबाउट. माझ्या सकाळी आज मी बुधवारी वॉकिंग करतो, माझ्याबरोबर चालणारा तो 77 इयरचा माणूस आहे जो माझ्यापेक्षा फास्ट चालतो. क्लिअर आहे. माझा त्यांनी माइंड चेंज केलाय. मी स्वतःला डायरेक्टली किती मोठा रिचार्ज केलाय आता. भाई अगर ये है म्हणजे माझा कोटा मोठा आहे. किती जणांना मी जे बोलते ते कनेक्ट होते. लक्षात आला. सो मला आता वाटलं मी 72 इयर्स पर्यंत मिशनला इम्पॅक्ट करणार. 5 वर्ष रिचार्ज मारू का, टॉपअप मारू का, आता डिसिजन घेऊ का? इट इज ऑल अबाउट हे बघायचंय. लक्षात आलंय. जर तुम्ही बिझनेस फेल झाला, जर माझ्यावरती इन्व्हेस्टमेंट चुकीचं झाला तर काय होईल? मी माझे पैसे वेस्ट केले. अरे तुम्ही ट्राय तर केलं आणि तुमच्याकडे अख्खा वर्ष आहे. बिझनेस फेल झाला तर काय? माझे पण 2 वर्ष गेले. फक्त चहा आणि सँडविचचे माझे 50,000 झाले 2 वर्षामध्ये. माझ्या पार्टनरला खिलवून खिलवून. किती जणांना मी जे बोलतोय ते कनेक्ट होतंय. माझ्या क्लब मध्ये आम्ही रोज बसायचो, रोज सकाळी यायचो, रोज बिझनेस मीट. प्रत्येक सॅटर्डे, 2 वर्षाच्या सॅटर्डे मध्ये आमची मिसळ पाव, ती मित्रांची भुर्जी पाव, ती चहा, ते सँडविच. फक्त एवढाच फक्त 50,000चं बिल झाला. वेस्ट केले का? नो, वेस्ट नाही, ते इन्व्हेस्टमेंट आहे. हॅबिट लागली सॅटर्डेची ऑन्टरप्रेनरची. स्टारबक्स मध्ये आम्ही खायला, पहिल्या वेळी स्टारबक्स मध्ये गेलो, 350ची कॉफी पियत होतो आम्ही. नंतर आम्ही बोललो भाई ये कुछ बजेट में प्रॉब्लेम होएगा. रिअल आहे. स्टार्टिंगला गेलो तेव्हा पार्टीच केली, ₹1,000 झाले. मी बोललो असं चालणार नाही आपला बिझनेस. लक्षात आलंय. पवईचा स्टारबक्स आहे, त्याचा मालक पण आम्हाला ओळखायला आलेला. त्याचा मालक आमच्यावर, त्याचा मी माझा, तुम्ही गुगल बिझनेस मध्ये जा, त्याच्यावर ग्रीन ग्रीन टी शर्ट वाला तो आहे फोटो. लक्षात आलाय. तोही आम्हाला ओळखत होता. आम्ही बिझनेस आयडिया त्याला सांगितलेली. जर तुम्ही बिझनेस मध्ये फेल झाला, चुकीची इन्व्हेस्टमेंट केली, तर कोण ऍक्शन घेणार? माहितीये कोण ऍक्शन? तुमची फॅमिली, तुमचे पॅरेंट्स, तुमचे पार्टनर, तुमचे मुलं, त्यांना घ्यावं लागतं.
बिकॉजच आपण डिसिजन घेत नाही, आपण ऍक्शन नाही घेतोय. जर तुम्ही नाही घेतला तर तुमच्यावरचं त्यांना घ्यावं लागतं. ते आता तुम्ही इंटेन्शनली करताय तेव्हा त्यांना युनिव्हर्स त्यांना त्यांच्यावरती टाकेल. ट्रूथ काय आहे? तुमचा एक स्ट्रॉंग डिसिजन पुरेसा आहे, एक करेक्ट इन्व्हेस्टमेंट पुरेसी आहे, एक राईट स्किल अपग्रेड पुरेसी आहे, एक स्मार्ट फायनान्शियल प्लॅनिंग डिसिजन पुरेसा आहे. हे तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम कडे घेऊन जाऊ शकतं. एक रिअल गेम आहे, लिहून घ्या. फेलियर तुम्हाला एक्सपिरियन्स देतात. एक्सपिरियन्स तुम्हाला बेटर डिसिजन घ्यायला शिकवतं आणि बेटर डिसिजन तुमचं वेल्थ, रिअल वेल्थ तयार करतात. सो जमा करा. फेलियर जमा करायच्या हॅबिट मध्ये लागा मित्रांनो. फेलियर जेवढे जमा कराल, नेहमी माझ्यासारखं सिस्टम कोण फॉलो करेल? मी माझं सिस्टम आहे की 10 फेलियर काउंट करायचे. अजूनपर्यंत 10 वेळा फेल नाही झालोय आणि मध्येच फ्रस्ट्रेट व्हायचं यार, 7व्या फेलियर मध्ये सक्सेस मिळाला. किती जणांना या टाईपचा माइंडसेट असलाय? रिअल आहे. 10 फेलियर ट्राय करायचो, एखादी गोष्ट ट्राय करायचो, 10 वेळा फेल व्हायचो. कधीच झालं नाही 10 वेळा. गॅरंटी आहे मी 7 8 8 वेळा, मॅक्स टू मॅक्स मी 7 वेळा मी लास्टला सक्सेस झालोय. आणि तिथे पण वेगळा तऱ्हेचा मला फ्रस्ट्रेशन यायचं, अरे यार 3च राहिलेले फेल. पण बॅक ऑफ द माइंड कुठेतरी सक्सेस पण भेटत होता. राईट? ह्याच्यानी फेलियरची भीती वाटत नाही, फेलियर व्हायला मजा येते. त्यामुळे परफेक्ट होण्याची वाट पाहू नका, स्टार्ट करा. माझे युट्यूब चॅनल बघा, कसा होतो मी, काय होतो. आय वॉज नॉट एबल टू स्पीक प्रॉपरली, आय वॉज नॉट एबल टू प्रेझेंट माय सेल्फ. लक्षात करा, लक्षात ठेवा. आज अशी सिच्युएशन आहे की पुढच्या महिन्यामध्ये मॅरियट मध्ये जायचं का ताज मध्ये जायचं, 2 हॉटेलमध्ये. आणि कदाचित तुम्हाला मी दिसेन कोणत्या तरी हॉटेलमध्ये पुढच्या महिन्यामध्ये. सी, तुम्हाला सांगते की तुमची पुढची लाईफ ही आहे. पैशाबद्दल नाही शिकलात, जी काही स्किल्स आहे, इट इज अ वेस्ट. इट इज अ वेस्ट. आपण कधी कधी आपण आपल्या एज्युकेशनच्या मध्ये इगो मध्ये येतो, आपण आपल्या एक्सपिरियन्स मध्ये इगो मध्ये येतो, आपण आपल्या पोझिशन मध्ये इगो मध्ये येतो आणि हा इगो आपल्याला मारतो. किती जणांना मी जे बोलतोय ते कनेक्ट होते? आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ इंजिनियर आहे, आय एम अ बिग इंजिनियर. मी तो इगो माझ्या घरी पण आणायचो की माझ्या सगळं केबिन होता, माझ्याकडे चहा होती, सगळं काय यायचं. आणि त्याच्यामुळे मी कुठेतरी मागे, बिकॉज मी आय नो दॅट कॅटेगरीमध्ये होतो, मला सगळं माहिती आहे. लक्षात आलंय? इगो इज एनिमी. अमेझिंग, थँक्यू व्हेरी मच. तो वंडरफुल कोट अक्षय, वंडरफुल एनर्जी. थोडे मी 3-4 मिनिटं घेतले. आय एम रिअली सॉरी. थँक्यू व्हेरी मच. टेक बाय, टेक केअर. Yes, yes. Thank you, Alok sir. More power to you. Great.